नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त ना? तर मनीषा ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल की आपला व्हिडिओ कशा संदर्भात आहे. तर खूप साऱ्या मला ताईंच्या आणि दादांच्या कमेंट येत होत्या की ताई, जो काही आपल्या देवघरातील नारळ असेल त्याला कोंब कसा आणायचा, तर आपली जी काही पूजा आहे ती कशी फळाला आणायची. तर बघा, त्यासाठी हा व्हिडिओ खास आहे. तर खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि खूप साऱ्या ताईंच्या मला कमेंट येत होत्या म्हणून ह्याच्यावर मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर चला तर मग आता देवघरातील नारळाला कोंब कसा आणायचा आणि त्यानंतर जे काही कोंब आलेलं नारळ आहे त्याचं आपण काय करायचं आहे हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे. जर बघा एखाद्या नारळाला कोंब आला तर तो नारळ काय करावा, किंवा एखाद्या नारळाला कोंब येत नसेल तर नारळाला कोंब कसा आणावा हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा, देवघरामध्ये आपण जेव्हा कलशावर नारळ स्थापित करतो त्यामध्ये चांगल्या प्रकारे नारळाला कोंब येतो. तर बघा, कोंब आला की म्हटलं जातं की आपली जी काही भक्ती आहे देवघरामध्ये ती फळाला येते. त्यामुळे कोंब होऊन त्याच्यामध्ये नारळाचं झाड होतं. त्याचं झाड परत तुम्हाला काय करायचं आहे, तर बघा ताईंनो, नारळ हे एक बीज आहे. जर बघा त्या नारळाला चांगल्या प्रकारे वातावरण मिळालं, उबदार ओलसर हवामान वगैरे चांगलं असेल तर तुमच्या नारळाला 1 ते 3 महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे कोंब येऊ शकतो. जर देवाऱ्यातील जे काही नारळ असेल तुम्ही चांगल्या प्रकारे रोजच्या रोज कळसामध्ये पाणी बदलत असाल, जर नारळावरती पाणी शिंपडत असाल तर तुमच्या नारळाला पटकन तर कोणतंही नारळ असो त्याला पटकन कोंब येत नाही. 2 ते 3 महिने कोंब यायला लागतात. तर बघा, ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत, ती देखील फळाला येईल. तर हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, कलशावरील नारळाला कोंब आणण्यासाठी काय करायचं आहे, जेव्हा आपण कलशासाठी एखादा नारळ बाजारातून घेऊन येतो तर तुम्हाला तो नारळ चांगला निवडायचा आहे. म्हणजे बघा, एखादा जुना नारळ आणि तो देखील चांगला पिकलेला नारळ तुम्हाला घ्यायचा आहे. आणि बघा, जेव्हा तुम्ही हलवून बघता आतमध्ये पाणी असायला हवं, कोरडं नारळ असू नये. म्हणजे बघा, जेव्हा पाणी असतं तेव्हा कोंब देखील पटकन येतो. त्यामुळे नारळ निवडताना तुम्ही योग्य आणि चांगल्या प्रकारचा नारळ निवडावा. त्या नारळाची पूजा कशी करावी, जेव्हा कलशावर तुम्ही नारळ स्थापित करता तर कलशावर तुम्हाला नारळ उभा ठेवायचा आहे. त्यानंतर जे काही नारळाचे डोळे असतील ते वरच्या बाजूने करायचे आहेत तुम्हाला. तर नारळ हा उभाच असायला हवा. काही कलशामधील पाणी असेल ते तुम्हाला रोजच्या रोज बदलायचं आहे. आणि नारळाला तुम्हाला जास्तीत जास्त ओलावा द्यायचा आहे. तर जास्तीत जास्त ओलावा तर द्यायचा आहे, पण जेव्हा तुम्ही देवाऱ्यावर कलश खाली घेता, कलशामधलं पाणी बदलता, तर त्यासोबत तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो काही नारळ आहे तो देखील तुम्हाला ओला करून परत ठेवायचा आहे. त्यामुळे तुमच्या नारळाला पटकन कोंब येतो. तर बघा, देवाऱ्यातील नारळाला कोंब येणे म्हणजे जेव्हा एखाद्या झाडाचंच रूपांतर होतं त्याच्यामध्ये. तर बघा, तुम्ही जे काही नारळाचं झाड आहे देवाऱ्यामध्ये कायमस्वरूपी तर ठेवू नाही शकत, तर त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग कसा करायचा. जर बघा, तुम्ही एखादं मंदिर असेल तर तुम्ही जे काही तुमचं नारळाचं झाड देवाऱ्यामधील आहे ते तुम्ही तिथे दान करू शकता. किंवा जर तुमची शेती असेल तर तुम्ही शेतीमध्ये देखील नारळाचं झाड लावू शकता. किंवा जर घरामध्ये जर गार्डन असेल तर तुम्ही तिथे देखील नारळाचं हे झाड लावू शकता. तर खूप छान आणि सकारात्मक तुमच्यासाठी ऊर्जा निर्माण होते. बघा, एखादं नारळ लावण्यायोग्य नसेल तर काय करावं. तर मला खूप साऱ्या ताईंनी विचारल्या की ताई, नारळाचं झाड आहे पण लावण्यायोग्य नसेल तर काय करावं. जर नारळाचं झाड लावण्यायोग्य नसेल तर तुम्ही एखाद्या मंदिरमध्ये दान वगैरे करण्यापेक्षा तुम्ही जे काही वाहतं पाणी असेल, स्वच्छ पाणी असेल, तिथे तुम्ही ते विसर्जित करू शकता. ते नारळाचं झाड इकडे तिकडे कुठेही टाकण्यापेक्षा तुम्ही चांगल्या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता. देखील तुम्ही गार्डनमध्ये झाड कसं लावू शकता, तर बघा, जेव्हा तुम्ही झाड लावता तेव्हा देखील चांगलं वातावरण, उबदार आणि चांगलं जे काही ओलसर आहे तिथे तुम्ही नारळाचं झाड लावू शकता. तर तुमचं जे काही छोटंसं नारळाचं झाड आहे त्याला पटकन ऊन देऊ नका, हळूहळू थोडंसं ऊन द्या. मग ते काय होतं, जास्त जर ऊन असलं तर ते नारळ सुकून जातं. आणि शक्यतो म्हणजे जे काही तुमचं नारळाचं झाड आहे त्याला कीड लागू नये याची देखील काळजी घेतली पाहिजे. देवाऱ्यातील नारळाचा तुम्ही अशा प्रकारे उपयोग करू शकता. कोंब येऊ नये आणि कोंब आल्यावर काय करावं, तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.